किती वाजल्यापासून तुम्ही थांबलेले? अहो सकाळी 8 वाजल्यापासून थांबलो आम्ही. कुठं जायचं होतं तुम्हाला? आम्हाला इथंच बरडला पंढरपूरला जायचे. आता किती वाजता वार करायला जेवण मिळेल? मिळून 10-1 वाजता 10-1 वाजता दररोज किती वाजता जेवतात? 7-7:30 आज 3 तास जेवायला उशीर आहे. हो, कशामुळं? ट्रॉफिकमुळे. आज माझ्या दिंडीची गाडी येण्यासाठी 3 तास लेट लागला माऊली. आता वारकरी आरती व्हायची वेळ आली, वारकरी येतात. आता मला दरवर्षी 8 वाजता मी जीव घालत असतो वारकऱ्यांना. आज मला 10 वाजतील, कारण तंबू टाकणे, घरं तयार करणे, स्वयंपाक करणे याला वेळ लागतो. त्याच्यामुळे ह्या ट्रॉफिक जाममुळे खूप मोठा त्रास होत असतो. ह्याच्यामध्ये काय सामान आहे का जेवणाचं? जेवणाचं सामान. मग आता उशीर होणार का? मग आता उशीरच होणार आहे. 3ला गाडी पोहोचते 5 वाजता. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज बरड मुक्कामी पोहोचणार आहे. ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा आज सकाळी फलटणवरून बरड मुक्कामाकडे निघाला आणि संध्याकाळच्या जेवणासाठी, दुपारचं जेवण उरकून संध्याकाळच्या जेवणासाठी, रात्रीच्या मुक्कामासाठी जे काही वारकऱ्यांचे ट्रक असतात, वाहने असतात, तर ती निघालेली आहेत. आणि एकंदरीत आपण या वेळेला पाहतोय की महामार्गावरती संपूर्ण गर्दी झालेली आहे. अनेक दिंडीकरींना त्यांची वाहनं हे त्यांच्या इच्छित स्थळी, त्यांच्या मुक्कामाच्या स्थळी पोहोचवताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. किती वाजल्यापासून तुम्ही थांबलेले? अहो सकाळी 8 वाजल्यापासून थांबलो आम्ही. कुठं जायचं होतं तुम्हाला? आम्हाला इथंच बरडला पंढरपूरला जायचे. बरं, मग ते ट्रॅफिकमुळं अडचणी येतात. अहो ट्रॉफिक नाही, गाड्या पण भरत नाही. सकाळपासून गाड्याच पण भरणं आलानात गाड्या. आणि सकाळी 8 वाजल्यापासून ट्रॉफिक चालूच आहे, इथं बंदच नाहीत. म्हणजे चालनातच गाड्या म्हणजे अशा. दरवर्षी असतात तुम्ही वारीला? हा, दरवर्षी असतो की. मागच्या वर्षी होतो की आम्ही. तेव्हा अशी अडचण आली का? एवढ्या नव्हती अडचणी. या वर्षी वाढल्यात? हा, या वर्षी वाढल्यात. आणि इथून लयच वाढल्यात. आता इथून मागं काय अडचण नव्हती आणि काय नव्हती. वाहनं वाढलेत का खूप? हा, खूपच वाहनं वाढल्यात. मी सोडणारच ना, नियोजनच नाही इकडे पोलिसांचं. पोलिसांचं नियोजन आहे, पण काही वाहन चालक असे सिस्टममध्ये अहो कसं ते नाही, पण अहो ते नियोजन असतं तर एक साईडला गाड्या एकदा गेल्या असत्या ना. कोणची दिंडी कुठं चालली आपण? बबगावरून आली पंढरपूर. हा, किती वाजता निघाले होते? 12 वाजता निघाले. या वर्षी उशीर झाला का पोहोचायला? हो आता उशीर झालाय. हो, ट्रॅफिक आहे खूप. 3-4 तास झाले ट्रॉफिकमध्ये. पेट्रोल जळतंय, गाडी जळते. काही चालूच आहे. ह्याच्यामध्ये काय सामान आहे का जेवणाचं? जेवणाचं सामान. मग आता उशीर होणार का? मग आता उशीरच होणार आहे. 3ला गाडी पोहोचते 5 वाजता. आता किती वाजता वार करायला जेवण मिळेल? मिळून 10-1 वाजता 10-1 वाजता. दररोज किती वाजता जेवतात? 7-7:30 आज 3 तास जेवायला उशीर आहे. हो, कशामुळं? ट्रॉफिकमुळे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आजामेळा दिंडी क्रमांक 26 रथाच्या पुढे मी श्रीकृष्ण महाराज संभाजी नाईकवाडे, दिंडी चालक मालक. आज माझी दुसऱ्या पिढीपासून माऊलीच्या सोहळ्यामध्ये दिंडी ही मानाची, आसवाची दिंडी आमची आहे. ऊन वारा पाऊस याची तमा न बघता माझ्यासोबत 300 वारकरी असतात. त्यांची राहण्याची, जेवण्याची सगळी माऊलीच्या कृपेने सोय आपण करत असतो. पण अचानक एका दिवशी असं संकट येत असतं की पिंपरदला आज दुपारच्या मुक्कामी गाडी जेवण्यासाठी थांबली. त्याच्यानंतर काही दिंडी मालक, नवीन नंबर नसणारे आणि उदंड दिंडीवाले, ट्रका ड्रायव्हर, ज्याला की अनुभव नसणारे ड्रायव्हर गाडीवर ते नेतात. त्याच्यामुळे ट्रॉफिक जाम होते. आज माझ्या दिंडीची गाडी येण्यासाठी 3 तास लेट लागला माऊली. आता वारकरी आरती व्हायची वेळ आली, वारकरी येतात. आता मला दरवर्षी 8 वाजता मी जीव घालत असतो वारकऱ्यांना. आज मला 10 वाजतील, कारण तंबू टाकणे, घरं तयार करणे, स्वयंपाक करणे याला वेळ लागतो. त्याच्यामुळे ह्या ट्रॉफिक जाममुळे खूप मोठा त्रास होत असतो. ज्या संस्थांच्या मानाच्या दिंड्या आहेत त्यांना शिस्त असते माऊली, त्या शिस्तीनंच चालतात. कुणाला त्रास देत नाहीत, कुणाचा त्रास सहन करत नाहीत. पण ज्या नाही नंबरच्या दिंड्या आहेत त्यांच्यापासून असा त्रास होत असतो. ही माऊलीपासून चालत आलेली परंपरा आहे. पण जर ज्याची त्यांनी शिस्त बाळगली तर कुणालाही त्रास होत नाही. आताचंच एक उदाहरण, माऊली ट्रॅक्टरला एक थोडा 5-10 फूट जागा काढा म्हणलं तर तो अडबंग ट्रॅक्टर काढत नव्हता. त्याच्यासाठी माझी दिंडीची गाडी, स्वयंपाकाची गाडी 2 तास रोखली. असं होतात वारीमध्ये.
म्हणून ही परंपरा माझी दुसरी पिढी आहे माऊली. 1950ला संत संभाजीबुवा हरिवा नाईकवाडे यांना संस्थांचा घोड्याचा मान मिळाला. अशा या दगदगीच्या जीवनामध्ये आम्ही वारकऱ्यांसाठी माऊलीच्या सेवेसाठी काम करत असतो. हा ट्रॅक्टरमुळं, आडबंग ट्रॅक्टरमुळं, ज्याला की लायसन नाही, काही नाही, शिस्त नाही, फक्त 5 फूट जागा बाजूला सरकावायची होती, त्या ट्रॅक्टरमुळं 2 तास 1 तास गाडी उभारली माऊली. त्याचा त्रास म्हणजे वादा त्याचा मानाच्या दिंड्यांना त्रास होतो माऊली वादावाद. अशा प्रकारे आपण पाहतोय की आता हे जे वारकरी आहेत, दिंडी आहेत, जे मानाचे दिंडी असतात, तर त्यांच्या जागा ठरलेल्या असतात की आज मुक्काम कुठं करायचा. पण त्या मुक्कामस्थळी पोहोचताना त्यांना मोठ्या अडचणीचा सामना आज या वाहतुकीमुळे, ट्रॅफिकमुळे लागला.